Okay, Acts 1:14. प्रेषितांची कृत्ये 1:14. हे सर्वजण कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ यांच्यासह एकचित्ताने प्रार्थना करण्यात तयार असत किंवा तत्पर असत. In the Marathi it says ek chitta. In English it says with their mind in full agreement. मराठीमध्ये एक चित्ताने दिले, पण इंग्लिश मध्ये त्यांच्या एक मनाने किंवा एक चित्ताने ते सगळे प्रार्थनेत मग्न असत. Or unity. किंवा एकतेमध्ये, In oneness. एकतेमध्ये ते तयार असतात. In one mind, the Bible says. एक मन, त्यांचं मन हे एकदम जुडलं गेलं असतं एकमेकांशी. You know, when this happens in the body of Christ, जेव्हा हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या in the church मध्ये किंवा मंडळीमध्ये असं घडतं, प्रभु की कलीसिया में जब ये unity आती है, जेव्हा ही एकता येते, when this oneness comes, जेव्हा हा एकता येते, when the minds become one, जेव्हा त्यांची मन एकत्र येतात, that's where their faith also starts becoming one. तेव्हा तिथे त्यांचा विश्वास सुद्धा एक होतो. You know, ये जो minds सबके एक हो जाते हैं, उनका एक thoughts हो जाता है, उनका goals एक हो जाते हैं, उनका उद्देश्य एक हो जाता है. That's where the body of Christ or the church becomes one in faith. मग तिथे जेव्हा ते एक चित्ताने एकत्र येतात, एकता येते त्यांच्यामध्ये, तेव्हा तिथे मंडळीमध्ये एकता येते. Praise God. देवाची स्तुती असो. Okay. Are you able to hear? तुम्ही ऐकू शकताय का? ऐकायला येतंय? Yes, sister. परंतु sound. Yes, auntie. Okay. So, you know, the early church came to know this principle. अगोदरच्या मंडळींना हे तत्व समजलं होतं. And they lived in this principle for a very long time. मग ते या तत्वामध्ये बरेच वर्ष राहिले किंवा राहिले ते त्याच तत्वामध्ये राहिले. And they saw the power of this corporate faith. आणि त्यांनी या सामूहिक जो जमावाचा विश्वास आहे त्याचा अनुभव घेतला. You know what is the proof? आणि याचा काय पुरावा आहे? When the early church, जेव्हा ही मंडळी they lived in that corporate faith. जेव्हा ही सामूहिकरित्याचा जो विश्वास आहे त्याच्यामध्ये राहिली, What is the purpose? काय त्यांचा उद्देश होता? The purpose was to expand the kingdom of God. त्यांचा उद्देश एकच होता की देवाचं राज्य वाढवणे किंवा त्याचा प्रसार करणे. You know, none of these people that time had their own goals. त्यावेळेस त्यांच्याकडे त्यांचे वैयक्तिक असे काहीच उद्देश नव्हते. उनका कोई भी वैयक्तिक उद्देश्य नहीं था. काहीच उद्देश नव्हते कोई भी त्यांचे. पर्सनल प्लान्स नहीं था. उन लोग का कोई भी पर्सनल चॉइस नहीं था. Everyone learned to live in that corporate faith. प्रत्येक जण त्या सामूहिक विश्वासात जगत होतो आणि राहत होतो. Okay, so did you get this? तुम्हाला हे समजतंय का? The early church, जे मंडळी अगोदरची मंडळी they knew त्यांना माहित होतं that they had only one purpose. त्यांच्याकडे हा एकच उद्देश आहे हे त्यांनी जाणलं होतं. They had only one goal, त्यांच्याकडे एकच उद्देश होता and that is to expand the kingdom of God. की जे देवाचं राज्य वाढविणे. No one had any kind of personal goals. त्यांच्याकडे त्यांचं स्वतःचा असं काहीच उद्देश नव्हता जीवनात. They had dissolved themselves. त्यांनी स्वतःला They had included themselves in that unity. त्यांनी त्या एकतेमध्ये स्वतःला घातलं होतं प्रत्येकाने. Yeah, because they realized that unless we are united in the faith, God's kingdom will not work. त्यांना कळून चुकलं होतं की जोपर्यंत आपण एकतेमध्ये येत नाही, एकत्र येत नाही, तोपर्यंत देवाचं राज्य आपण आणू शकत नाही किंवा एक्सपांड वाढवू शकत नाही. Yeah, and it was so powerful. आणि हे इतकं प्रभावशाली किंवा सामर्थ्यशाली होतं. That the Bible says, पवित्र शास्त्र सांगतं the इथे apostles, प्रेषित John, Peter, James,
हे सगळे प्रेषित जे होते, जो भी disciples लोग थे, जो भी apostles थे, शिष्य होते, they did so powerful miracles, signs and wonders. आणि त्यावेळेस त्या प्रत्येकाने खूप मोठे चमत्कार केले. Powerful miracles. एकदम सामर्थ्यशाली असे चमत्कार त्यांच्याद्वारे घडले त्यावेळेस. का घडले ते? It is not because of Peter and John's personal life. No. त्यांच्या वैयक्तिक जीवनाद्वारे नाही. It is not because that they were too strong in the Lord. No. ते काय प्रभूमध्ये खूप असे सामर्थ्यशाली होते म्हणून पण नाही. But the early church, पण ही जी मंडळी होती they learned अगोदरची, one very powerful principle, त्यांनी एक तो तत्व जाणलं होतं living in the unity of faith. की सामूहिक जो विश्वास आहे, प्रत्येकाचा विश्वास आहे, त्याच्यामध्ये जगणं, Living in that corporate faith. या सामूहिक विश्वासात जगणं, Not to come out of that unity. त्या एकतेमधनं बाहेर न येणे. That's where the devil targets. आणि इथेच सैतान हा अटॅक करतो किंवा लक्ष्य लक्ष्य करता है. कर, You know why devil क्यों उधर लक्ष्य बनाता है? क्योंकि devil ने उसको यूनिटी का पावर बहुत पता है. त्याला ते सामर्थ्य माहिती आहे, एकतेचं सामर्थ्य काय आहे ते सैतानाला माहिती हाँ, आहे. जितना हम लोग यूनिटी में रहते हैं फेथ के, उतना ही डेविल का काम रुक जाता है, बंद हो जाता है. Yes. But the moment devil finds a place to break that unity, पण जिथे जेव्हा त्याला सैतानाला जागा मिळते ही युनिटी तोडण्याची, that's where the Christians cannot expand the kingdom of God. मग त्यावेळेस जे आपण ख्रिस्ती लोक आहेत, विश्वासू लोक आहेत, देवाचं राज्य वाढवू शकत नाही. You know this Peter and John, हे पेत्र आणि योहान ये जे लोग होते, इतना tremendous power के अंदर काम कर रहे थे, ते इतकं सामर्थ्यशाली काम करत होते. क्योंकि बाइबल कहती है पीटर का शैडो भी गिरा तो लोग हील्ड होते थे. पवित्र शास्त्रात सांगितले की पेत्राची सावली जरी लोकांवर पडली तर आजारी लोक बरी होत होती. सिर्फ वो बोलते थे, जेव्हा ते बोलत होते, उठ और चल, त्यांच्या शब्दाद्वारे लोग जो बीमार थे उठकर चलते थे. लोक बरी होत होती, उठून चालत होती. Why? का? It's not personal. त्यांचं वैयक्तिक नाहीये ते. It was corporate faith. कारण त्यांच्यामध्ये सामूहिक विश्वास You होता. know, for personal faith, it takes time. वैयक्तिक विश्वासासाठी हे घडण्यासाठी वेळ लागतो. You know, we need to be very strong in our personal faith. आपल्याला हे सर्व घडण्यासाठी खूप सामर्थ्यशाली असावं लागतं. But it is so easy when you come under the corporate faith. पण हे शक्य आहे केव्हा? जेव्हा तुम्ही सामूहिक विश्वासामध्ये एकत्र येता. You know, when the church gathers, जेव्हा मंडळी जमा होते, why do you see so much of healing and power and miracles? तुम्ही जेव्हा मंडळी एकत्र येते तेव्हाच तुम्ही का बघता की इतकं सामर्थ्य आहे, इतके तिथे चमत्कार घडत आहेत? Because everyone is under that corporate faith. कारण प्रत्येक जण त्या सामूहिक विश्वासाच्या खाली असतो. और वो कॉर्पोरेट फेथ, वो सामूहिक विश्वास के नीचे प्रभु का सामूहिक अभिषेक रिलीज होता है. Amen. Did you get this? तुम्हाला हे कळतंय का? It is easy हे खूप सोपं आहे for तेव्हा. healings and miracles to happen. It is easy कारण त्यावेळेस मग आरोग्य मिळणं किंवा चमत्कार घडणं हे खूप सोपं जातं. because the anointing is very high. कारण तेव्हा त्यावेळेस तिथे अभिषेक खूप असतो, It is powerful खूप सामर्थ्यशाली and अभिषेक असतो instantly miracles happen. आणि लगेचच तिथे असे चमत्कार घडायला लागतात. You know why these churches are so important? कारण मग म्हणून मी सांगतो की चर्च का, मंडळी का महत्वाची क्यों आहे, कलीसिया इतना important है? का महत्वाची Because आहे? कलीसिया कॉर्पोरेट फेथ में काम करती है. कारण चर्च किंवा मंडळी हे सामूहिक विश्वासाद्वारे कार्य करतात. आपके पर्सनल लाइफ के लिए आपका पर्सनल फेथ है, लेकिन जब हम प्रभु की कलीसिया में रहते हैं, हम लोग सामूहिक विश्वास में काम करते हैं, Amen. है ना? You know, it is so easy to encourage one another. हे खूप सोपं आहे एकमेकांना प्रोत्साहित करणे. You know, when someone goes down in the personal faith, जेव्हा एखादा त्याच्या वैयक्तिक विश्वासामध्ये कमी जात असेल किंवा कमी पडत असेल, मागे जात और असेल, वो जब फेलोशिप में आता है, जेव्हा तो त्या सहभागिता में आता है. सामूहिक विश्वासाच्या सहभागितेत येतो, हाँ, जब वो सहभागिता में आता है, वो कॉर्पोरेट फेथ जो है, उसका पर्सनल फेथ को बूस्ट अप करती है. Amen, amen. Did you get this? That's why the gathering of the saints is so important. म्हणून की संतांचं एकत्र येणं हे खूप महत्वाचं आहे. And this gathering increases the anointing over those people, over that church, so that these healings and signs and wonders and miracles and God purpose happens faster. मग जेव्हा हे सगळे जण एकत्र येतात तेव्हा तो सामूहिक विश्वास वाढतो आणि तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करतो चमत्कार घडण्यासाठी किंवा आरोग्य मिळण्यासाठी.
Did you get this? तुम्हाला हे कळतंय का? The purpose is very simple. आपला जो उद्देश आहे तो खूप सोपा आहे. वो पर्सनल नहीं है, तो वैयक्तिक नाहीये, वो हमारे खुद का सेल्फिशनेस के लिए नहीं है. आपल्या स्वतःसाठी नाहीये ते. हमारा पर्सनल फेथ में हम लोग पर्सनल चॉइसेस रख सकते हैं. आपल्या वैयक्तिक विश्वासात आपण आपल्या वैयक्तिक हा. मागण्या ठेवू शकतो, उद्देश ठेवू शकतो. वो हमारे खुद के लिए होता है. लेकिन कॉर्पोरेट विश्वास में प्रभु का उद्देश्य पूरा होता है. Amen. You know, in corporate faith, God's purpose is fulfilled. Amen. What is God's purpose? आणि देवाचा उद्देश काय आहे? Jesus telling the disciples, येशूने त्या शिष्यांना सांगितले त्यावेळेस. what was that? आणि ते काय होतं? About the kingdom of God. देवाचं राज्याविषयी. How will the kingdom of God come? देवाचं राज्य कसं येईल? How will the kingdom of God on this earth expand? या पृथ्वीवर देवाचं राज्य कसं वाढेल? That is God's purpose. हा देवाचा आणि येशूचा उद्देश आहे. Now, you can only fulfill the purpose of God तुम्ही देवाचा हा उद्देश फक्त पूर्ण करू by शकता that corporate faith, त्या सामूहिक विश्वासाद्वारे. by getting together, तुम्ही एकत्र येऊन, by coming in unity, तुम्ही एक चित्ताने सहभागिता ठेवून, by being in one mind, एक चित्ताने येऊन एकत्र by having one purpose, एक उद्देश ठेवून, not personal purpose, तुमचे वैयक्तिक उद्देश नाही but one common purpose. पण एकच उद्देश. And that is the purpose of our God. तो आपल्या देवाचा उद्देश. Praise God. देवाची स्तुती असो. See, personal faith is right. I'm not saying it's wrong. वैयक्तिक जो तुमचे उद्देश आहे किंवा विश्वास आहे तो काही चुकीचा नाहीये, योग्यच आहे तो. But your personal faith पण तुमचा वैयक्तिक विश्वास is empowered तो तुम्हाला by सामर्थ्य corporate. देतो. No, it is empowered by corporate faith. सामूहिक विश्वासाद्वारे तुमचा वैयक्तिक विश्वास वाढतो किंवा त्याला सामर्थ्य पुरवलं जातं. But I told you, पण मी तुम्हाला सांगितलंय, the devil targets this area. मी तुम्हाला सांगितलं की सैतान याच भागात कार्य करतो, अटॅक करतो. He will not let the people of God gather or use in or work in that corporate faith. सैतान काय करतो? या लोकांना एकत्र येऊ देत नाही किंवा या सामूहिक विश्वासामध्ये त्यांना कार्य करू देत नाही. He will bring disunity, तो त्यांच्यामध्ये भांडण किंवा विभाजन आणू शकतो. disunity लेकर आएगा, you know, separate करेगा, एक वेगळं दूसरे करतो से त्यांना. अलग कर देगा. Yes. All these things he will do ह्या सर्व गोष्टी सैतान करेल, because he knows कारण त्याला माहिती आहे the moment I scatter them, ज्या क्षणी मी यांना विखुरेल किंवा बाजूला करेल, They will- एकमेकांपासून वेगळं करेल, they will not operate in corporate faith. मग ते लोक जेव्हा वेगळे होतील तेव्हा एक चित्ताने सहभागितेमध्ये विश्वासात कार्य करणार नाही. वो बोलेगा ठीक है, इनको बोलो पर्सनल फेथ में काम करो, हा, तो म्हणेल की तुम्ही तुमच्या वैयक्तिक विश्वासात काम करा, कॉर्पोरेट में मत आओ, सहभागितेचा जो विश्वास आहे यूनिटी त्याच्यामध्ये में नाही. मत आओ, वो पावरफुल वो कॉर्पोरेट अनॉइंटिंग के अंदर मत आओ, सामूहिक विश्वास में मत आओ, सामूहिक अभिषेक में मत आओ. हाँ, पर्सनल पे चलो. And he knows how to attack you in the personal area. आणि त्याला माहितीये मग तो तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा कसा अटॅक करतो. Yeah. That's the biggest trick of the devil हे सैतानाचं खूप मोठं खेळ आहे against the church. चर्च मंडळी विरुद्ध. You know, this is actually the message for the church. हे ऍक्च्युली हा खरा म्हणजे ह्या चर्च साठी मंडळीसाठी एक संदेश You आहे. know what the devil has told the children of God? What the devil has told God's children कि प्रभु कि devil ने प्रभु के बच्चों को क्या बताया? पता है कि तुम selfish ambitions में काम करो, तुम्ही तुमच्या जीवनात काम हा. करा, तुम्ही तुमचे उद्देश ठेवा, तुम अलग अलग काम करो, करा. एकत्र येऊ नका. हाँ, तुम अकेले अकेले काम करो, साथ में मत आओ. या तुमको प्रभु ने ये दिया है, तुम्हारे पास ये टैलेंट है, तुम्हारे पास ये गुण है, यूज करो, अकेले करो. डोंट कम अंडर दैट कॉर्पोरेट. तुम्ही त्या सामूहिक विश्वासाच्या मध्ये येऊ नका. हाँ, तुम्ही अकेले एकटं काम काम करो. करा. प्रभु का राज के लिए काम करो. हाँ, तुम जो भी करना करो, लेकिन अकेले करो. That is the deception of Satan. पण हे सैतानाची फसवणूक आहे आपल्यासाठी. You know why? Because he's seen the power of कारण the त्या- corporate faith for the early church. कारण त्यांनी बघितलं आहे की सामूहिक जो विश्वासाचं सामर्थ्य आहे त्यांनी त्या अगोदरच्या मंडळीमध्ये जी पहिली मंडळी त्याच्यामध्ये ते सामर्थ्य पाहिलेलं आहे. He saw that his work was literally stopped. त्यांनी पाहिलं आहे की त्यावेळेस ज्या सामूहिक विश्वासात मंडळींनी काम केलं तेव्हा त्याचं कार्य सैतानाचं हा, कार्य थांबलं बंद हो गया. एकदम क्यों? बंद झालं. बंद करने के बाद उसने क्या किया? उसने persecutions लेकर आया, पूरे चर्च को स्कैटर कर दिया,
सबको अलग-अलग दिशा में लेके गया. He saw that he will not let these people gather again. त्यांनी पाहिलं की त्या लोकांना पुन्हा कधीच या सामूहिक विश्वासात एकत्र आणायचं नाही. त्यांनी त्यांना सगळीकडे पसरून टाकलं. See, in this corporate faith, या सामूहिक विश्वासात which comes under the corporate anointing, जे सामूहिक अभिषेकाद्वारे येतं ते it keeps you protected also. ते तुम्हाला सुरक्षित संरक्षित ठेवतं. It removes all the deception and lies of the devil. ते हे जो विश्वास आहे ते तुम्हाला सैतानाच्या फसवणुकीमधनं पण बाहेर ठेवतं. I'll give an example. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. When this early church, ही मंडळी जेव्हा when they lived in that oneness of that faith, जेव्हा ते एकचित्ताचा जो विश्वास होता त्याच्यामध्ये राहत होती, एक मन में जी रहे थे, एक विश्वास में जी रहे थे, एक उद्देश्य में जी रहे थे. हर एक का अपना अपना कोई पर्सनल गोल नहीं था, सबका एक ही उद्देश्य था. और वो लोग ने कंटिन्यूस, वो लोग शिष्य लोग का जो टीचिंग्स है, ब्रेकिंग ऑफ ब्रेड है, कंटिन्यूस प्रार्थना में है, वो लोग हमेशा गैदर होते थे. एकत्र मध्ये हे सर्वजण काम करत ये लोग होते. सब करते थे टुगेदर. एकत्रपणे ते प्रार्थना कोई करायचे. पर्सनली नहीं कर रहा था. कोणी वैयक्तिकरित्या करत नव्हतं. Now this is what God wants us to do, the church, in these days. देवाची हीच इच्छा आहे की आपण आता हे मंडळींनी केलं पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन प्रार्थना करणे. See, the devil is doing his best to scatter. सैतान त्याचं उत्तम कार्य करत आहे आपल्याला विखुरण्यासाठी. वो उत्तम कर रहा है उसका. लोगों को सेपरेट कर रहा है, लोकांना वेगळं चर्चेस से करतो. अलग कर रहा है, चर्चेस से निकाल कर बाहर कर रहा है. बोल रहा है तुम करो तुम्हारा, अलग से करो, but don't come under that corporate faith. पण तुम्ही तुमचं वैयक्तिक करा, पण या सामूहिक जो विश्वास आहे त्याच्यामध्ये येऊ नका. Because he knows there's a threat. कारण त्याला माहितीये की तिथं आपल्याला धोखा काही है, ना काहीतरी धोका आहे. खतरा है उसको. I'll give an example. मी एक उदाहरण देतो. वो टाइम में त्यावेळेस जब लोग अपनी अपनी प्रॉपर्टीज बेच रहे थे, अपना अपना जो भी था, लैंड था, जो भी उनके पोजेशन थे, सब लोग बेचकर, वो लोग का ऐसा सोच था कि हम लोग सब मिलकर एक फेथ में, एक यूनिटी में रहने वाले. और उसमें एक पैर था, अनानियास और सफीरा. हनन्या आणि सफीरा. See what they did? त्यांनी काय केलं? They deceived. ते फसवलं त्यांनी. But look what happened to them. पण बघा तिथे काय घडलं त्या See, दोघांबरोबर. when they were when the whole church was under that anointing, जेव्हा पूर्ण मंडळी त्या अभिषेकामध्ये होते, when they were all together जेव्हा ते एकत्र होते, under that corporate faith, सामूहिक विश्वासामध्ये ते जेव्हा होते सगळेजण, the lies and deception of the devil does not stand. तेव्हा तिथे सैतानाचं खोटं आणि फसवणूक चालली नाही. नहीं चलता है. उसको डेविल को मालूम है कि इतना पावरफुल अनॉइंटिंग में उसका काम एक्सपोज होगा, इतने पावरफुल फेथ में उसका राज्य आगे बढ़ेगा ही नहीं. इतना पावरफुल अनॉइंटिंग के अंदर उसका छोटा सा डिसेप्शन भी जो किसने सोचा है दिमाग में, वो भी एक्सपोज होगा. See, that's the power of being in one faith. हे सामर्थ्य आहे की एकचित्ताने एकत्रित राहणे, एका अभिषेकामध्ये राहणे. It eliminates the work of the devil. त्याच्यातनं ते यामुळे सैतानाचं कार्य बाजूला Yeah, जातं. see, even today, आज सुद्धा as we are gathered, आपण एकत्र आलोय. there's a corporate faith over here. इथे सामूहिक विश्वास निर्माण There's झालेला a आहे. corporate anointing. एक सामूहिक अभिषेक निर्माण झालेला And the आहे. devil will try to do his best to break this. पण सैतान काय करेल? हे तोडण्याचा प्रयत्न करेल. But because of the corporate faith, पण आपल्या सामूहिक because हम विश्वासाद्वारे, लोग believe कर रहे हैं, Amen. एक faith है, Yes. एक ही विश्वास में चल रहे हैं, Amen. devil का कोई प्लान इसके विरुद्ध नहीं चलेगा, Amen. है ना? Yes. That is the protection. हे एक संरक्षण आहे आपल्यासाठी. So God is wanting now the church to come under that corporate anointing once again. देवाची इच्छा आहे की मंडळींनी पुन्हा ह्या सामूहिक जो विश्वास आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकत्रित यावं. Keeping your personal faith. तुमचा वैयक्तिक विश्वास ठेवून सामूहिक विश्वासात एकत्र यावं. Keep your personal faith, तुमचा वैयक्तिक विश्वास ठेवा, but now enter into the corporate faith. पण आता या सामूहिक विश्वासामध्ये प्रवेश करा. But I'll tell you one qualification to enter into corporate faith. पण मी तुम्हाला एक सांगतो की त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे. क्या चीज लगता है हम लोग को? Corporate faith में enter करने के लिए
या सामूहिक विश्वासामध्ये प्रवेश करण्यासाठी हमको खुद का जो सेल्फ है उसको निकालना पड़ता है. आपलं स्व जे आहे स्व ते आपल्याला बाजूला हा. ठेवावं लागतं. अगर सेल्फ है आपलं स्वत्व जे आहे तो हम लोग ये सामूहिक विश्वास में नहीं आ सकते. मग तेव्हा आपण या सामूहिक विश्वासात प्रवेश करू हाँ, फिर हम शकत लोग नाही. सिर्फ पर्सनल फेथ में ही काम करते हैं और हम लोग देखते बाद में ज्यादा से ज्यादा पर्सनल फेथ में लोग कुछ कुछ समय टिकते हैं, उसके बाद में दिखते ही नहीं है. क्यों? क्योंकि उनका पर्सनल फेथ इतना स्ट्रांग नहीं होता है. लेकिन जब हम लोग खुद का सेल्फ निकाल देते हैं, जब हम लोग हमारा सेल्फिश एम्बिशंस निकाल देते हैं, जब हमारे अंदर से जो भी कड़वाहट निकल जाता है, जब हमारे अंदर जो भी बिटरनेस रहेगा वो निकल जाता है, then we can very smoothly enter into the corporate faith. मग तेव्हा आपण या सामूहिक विश्वासात सहजरित्या प्रवेश करू शकतो. You know what hinders you from entering into the corporate faith? काय तुम्हाला अडखळण आणेल हे सामूहिक विश्वासात प्रवेश It is करण्यासाठी? the self. तुमचा स्व, It is the selfish motives. तुमचे स्वार्थी जे उद्देश आहेत उद्देश आहे. किंवा काय योजना आहेत त्या तुम्हाला हा. अडखळण ठरतील. It is the bitterness against one another. एकमेकांबद्दल द्वेष, It is the hatred against one another. एकमेकांबद्दल कडूपणा, This will not let you enter into the corporate faith. या गोष्टी तुम्हाला या सामूहिक विश्वासामध्ये नहीं आने प्रवेश देगा. करण्यास देणार नाहीत. जिस समय आप ट्राई करोगे ज्या क्षणी तुम्ही ते प्रयत्न सुद्धा वो करता बिटरनेस आएगा, तो कडूपणा वो येईल, कड़वाहट आएगा, वो गुस्सा आएगा, वो याद दिलाएगा डेविल, देख कैसा उसने किया, देख ये कैसा उसने प्लान किया, उसने ऐसा क्यों बोला, क्योंकि वो अलाउ ही नहीं करेगा आपको फेथ में एंटर करने के लिए. You know, and that's where the power of God cannot manifest through you. मग त्यावेळेस देवाचं सामर्थ्य तुमच्याद्वारे प्रकट होणार नाही. And that's where God's kingdom is not able to move ahead. मग त्या क्षणी देवाचं राज्य पुढे जाण्यासाठी अडखळण निर्माण Did होईल. you get this? तुम्हाला हे कळतंय And का? this is a very deep thing that the devil actually does, but we don't realize. सैतान हे खूप त्यांनी केलेलं आहे पण आपल्याला हे समजत नाही. And the early church, आणि ही जी मंडळी होती they अगोदरची knew this principle. त्यांना हे तत्व माहित होतं. Very well they knew. त्यांना हे खूप चांगल्या रीती माहित होतं And they lived this principle. आणि ते ह्या तत्वामध्ये जगले And they lived for one purpose. आणि ते एकाच उद्देशासाठी जगले. Now, quickly open your Bibles to Ephesians chapter 4, verse 4. If you have your Bibles in Hindi, Marathi, open it to Ephesians 4:4. इफिसकरास पत्र 4 अध्याय 4 वचन. इफिसकरास 4:4. तुमच्या पाचारणाची जशी आशा एक त्याचप्रमाणे शरीर एक व आत्मा एक आहे. See, read what is 1:1. क्या क्या उसमें 1:1 लिखा है? त्याच्यामध्ये एक एक असं काय लिहिलंय? What is 1? काय एक आहे? शरीर एक व आत्मा एक. One body, one spirit. एक शरीर एक आत्मा. One hope. एक आशा. One Lord. एक देव. And one faith. आणि एक विश्वास. One baptism. एक बाप्तिस्मा. One God. एक देव. Now read in Marathi. 4:5. एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा, एक देव सर्वांचा पिता, तो सर्वांवर असून. See, it says one God, one faith, one baptism. एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा. Now, one faith means God here is talking about not personal faith. एक विश्वास म्हणजे इथं देव तुमचा वैयक्तिक विश्वास असं बोलत नाहीये. This one faith is talking about corporate faith. या एक विश्वास म्हणजे इथे जो सामूहिक विश्वास आपण बघितला ते आहे. See, because there is only one God, कारण एकच देव आहे, that's why we have only one faith. म्हणून आपल्याकडे एक विश्वास आहे. All your faith, तुमचा सर्व विश्वास, सबका आपका विश्वास, मेरा विश्वास, जितने भी प्रभु के बच्चे उन लोग का विश्वास, सब मिला के it becomes a corporate faith. Amen. And that is called one faith. आणि याला एक विश्वास असं बोललं गेलंय. Now that is where the devil attacks. आणि याच ठिकाणी शैतान त्याच्यावर हल्ला करतो. Because there is one body,
कारण एक शरीर आहे, एक ही कलीसिया है, एकच मंडळी आहे. वो एक कलीसिया में एक ही विश्वास होना चाहिए. त्या एक मंडळीमध्ये एक विश्वास असला पाहिजे. समझ में आया? सी, अगर एक कलीसिया में 10 प्रकार के विश्वास रहेंगे ना, वो कलीसिया कभी भी सक्सेसफुल नहीं रहेगा, उसमें प्रभु का प्लान कभी पूरा नहीं होगा. बट अगर वो कलीसिया में जो एक शरीर है, एक कलीसिया है, उसमें एक ही विश्वास है, अगर सब लोग एक ही भाषा बात करते हैं, सब लोग का मन एक ही है, सब लोग का उद्देश्य एक ही है, सब लोग बोलते हैं कि हम लोग को यही प्रभु का योजना करना है, that is one faith. ह्यालाच एक विश्वास असं बोलतात. Did you get this? कळतंय का तुम्हाला? And here is where the devil is attacked. आणि इथंच आहे की सैतान तिथे हल्ला करतो. You know what the verse says in 7? 7व्या वचनात काय बोललंय? Now listen to this very carefully. The first verse, the verse 4 and 5, it says one God, one faith, one baptism. 5व्या मध्ये काय सांगितलंय? एक प्रभु, एक विश्वास आणि एक बाप्तिस्मा. सब एक 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 सगळं है. एक एक आहे. लेकिन 7th verse में, पण 7व्या वचनात read now 7th verse. तरी आपल्या प्रत्येकास विश्वास ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिणामांप्रमाणे कृपा दिली आहे. See, इधर क्या लिखा है कि हर एक को इंडिविजुअल कृपा दिया है, इसका मतलब इंडिविजुअल कुछ दाने दिए हैं. Now what happened, that people, the church people or God's children took only this part. काय घडतंय की लोक जेव्हा मंडळी आहे, मंडळीतली प्रत्येक जण फक्त हेच एकच जे आहे वैयक्तिक तेच धरून धरतात. उन्होंने क्या किया? See, devil भी वो ऐसा सिखाया वो लोग को कि देखो तुम्हारे पास गिफ्ट है, तुम्हारे पास ये टैलेंट है, तुम्हारे पास ये अनॉइंटिंग है, तुम उसको यूज करो. But early verse says one Lord, one body, one faith, one hope. एक विश्वास, एक आशा, एक ही प्रभु, एक ही बपतिस्मा. लेकिन 7वें वचन में लिखा है हर एक को अगर बांट के दिया है. So what happened? ये जो आपको अलग अलग गिफ्ट्स दिया है, प्रभु ने वो वन फेथ में रहने के लिए बनाया. देवानी जे तुम्हाला दान दिलीत किंवा जे काय दिलंय दान, ती तुम्हाला या एक विश्वासामध्ये राहण्यासाठी दिलेली आहे. एक प्रभु में रहने के लिए बोला है. वो इंडिविजुअल ग्रेस लेके भी आपको एक ही विश्वास में रहने को बोला है, आपको एक ही आशा में रहने को बोला है, अलग अलग नहीं. But I'll tell you where the people have made a mistake. पण मी तुम्हाला सांगतो की लोक कुठे चूक करतात. What they said, see, the Lord has given me talents. ते म्हणतात की देवाने मला तर दिले, टॅलेंट दिले, गुण दिया है. गुण दिले. Very good, praise God. प्रभु ने मेरे को कृपा दिया है. देवाने. Very good, praise God. Amen. लेकिन वो कृपा और वो टैलेंट्स और वो जो दान है, वो एक प्रभु और एक विश्वास में रहने के लिए दिया है. Amen. अगर वो टैलेंट्स और वो गुण और वो अभिषेक वो एक विश्वास में नहीं है, तो आप लोग विश्वास के बाहर काम कर रहे हैं. And God is looking at one faith. देव एक विश्वास या गोष्टीकडे पाहतोय. Not individual faith. वैयक्तिक किंवा वेगवेगळ्या विश्वासाकडे नाही. एक विश्वास. Your individual faith is good. तुमचा वैयक्तिक विश्वास चांगला आहे. There's nothing wrong about it. त्याच्यात काही चुकीचं नाही. You must grow in your individual faith. तुम्ही त्याच्यात वाढलं पाहिजे. Praise God. But the purpose of God's kingdom is one faith. पण देवाचं जे राज्य आहे त्याचा उद्देश काय आहे की एक विश्वास, सगळ्यांचा मिळून एक विश्वास. That's where the devil is hindering God's people to enter into that corporate faith. आणि इथेच सैतान त्या लोकांना त्या एक सामूहिक विश्वासामध्ये प्रवेश करण्यास अडखळण ठरतो. You know, did you get this? तुम्हाला हे समजतंय का? And very important blessing that I want to show you when you live in that corporate faith. मला तुम्हाला एक महत्त्वाचा आशीर्वाद तुम्हाला दाखवायचा आहे की जेव्हा तुम्ही या सामूहिक विश्वासात राहतात तुम्हाला काय आशीर्वाद मिळतो. You can quickly open your Bibles to Psalms 133. तुम्ही तुमचं पवित्र शास्त्र स्तोत्र संहिता 133. 133. स्तोत्र संहिता 133. Now there are चार या पांच ही verses, 4 verses है, 3 verses है. तीन. Read that. पहा बंधूंनो, एक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोहर आहे. ते मस्तकावर घातलेल्या
अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत आलेल्या बहुमूल तेलासारखे आहे. सियोनाच्या डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोनाच्या दहिवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालीन जीवन देण्याचे ठरविले आहे. Praise God. Now I will tell you verse by verse. There are only 3 verses. मी तुम्हाला Now it वचनानुसार says, दाखवतो. it is so good, हे or it खूप- is so wonderful that God's children live in unity. हे खूप चांगलं आहे की देवाच्या लेकरांनी एकमताने एकत्रित युनिटी मध्ये राहणं. Now what happens because of that? इसकी वजह से क्या होता है? Look at second verse. दुसरं वचन पाहूया. Read. ते मस्तकावर घातलेल्या Ah, अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्रांच्या काठापर्यंत आलेल्या बहुमूल तेलासारखे आहे. see, that means when you live and dwell in faith, in one faith, look at the anointing that flows upon the body of Christ. तुम्ही जेव्हा एकत्र सामूहिक विश्वासात राहता तेव्हा पहा की मंडळीमध्ये जो अभिषेक वाहतो तो कसा आहे. Now, Aaron, अहरोन it talks about the high priest. तो एक है ना, he was a high priest, वो मुख्य याजक था. मुख्य याजक होता. और जब आरोन को अनॉइंट किया गया था, उसके सर से होकर वो तेल जो था, वो अभिषेक जो था, उसके सर से होकर, दाढ़ी से होकर, उसके कॉलर से लेके, कपड़ों से लेके नीचे उसका जो स्कर्ट था. Now skirt talks about his office, उसका पद. Now the leader or the pastor of a particular church, मंडळीचे पाळक, he will be specially anointed. ते एक विशेष अभिषेकाने भरलेले असतात. And no, he is specially anointed ते अभिषेकाने भरलेले आहेत. when the church comes in unity. ते एका विशेष अभिषेकाने भरतात जेव्हा मंडळी एक सामूहिक विश्वासात येते. See, that the pastor of a church मंडळीचे पाळक has got a special anointing, त्यांच्याकडे एक विशेष अभिषेक असतो. and he is able to work under that anointing ते जेव्हा काम करू शकतात त्या अभिषेकामध्ये, when the church, जेव्हा मंडळी which is including that pastor, त्या मंडळी आणि ते पाळक, हाँ, वो चर्च में वो पालक भी है. You know, the pastor जो है वो कलीसिया का ही भाग है. So that church is filled with the anointing of God. जेव्हा See, the Aaron जो था, वो मुख्य याजक था. उसका स्कर्ट या उसका दाढ़ी है, जो भी है, उसका पद दिखाता है, उसका पोजीशन दिखाता है स्पिरिचुअल किंगडम में. और हम लोग जो अनॉइंटेड मैन ऑफ गॉड है, जो कलीसिया का पालक है या पास्टर है या लीडर जो है या अपोस्टल है, जो उसके ऊपर जो अभिषेक बेता है ना, वो अभिषेक के अंदर हम लोग भी आते हैं. Amen. We also come under that anointing because we dwell in that unity of that faith. आपण पण त्या अभिषेकात येतो कारण आपण त्या अभिषेकामध्ये किंवा त्या मंडळीमध्ये राहतोय, ना अभी मैं I will not वास्तव्य करतोय. explain detail में, otherwise it will be lot of time, बहुत time जाएगा. Last verse कहता है, read that last verse. सियोनाच्या डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोनाच्या दहिवरासारखे ते आहे. सियोनाच्या पर्वतावर उतरणाऱ्या हर्मोन, हर्मोन जो एक पर्वत था, वो हर्मोन जो पर्वत है वो सबसे उच्च पर्वत था पैलेस्टीन में. और जब पैलेस्टीन में या फिर आसपास के एरिया में जब गर्मी बढ़ती थी ना, तब लोगों को रहना भी मुश्किल होता था. लेकिन जो हर्मोन पर्वत जो है, ये सबसे ऊंचा शिखर था पैलेस्टीन में, ईस्ट पैलेस्टीन में, और उसके नीचे था माउंट सियोन. नाउ लिसन टू दिस वेरी केयरफुली. हे लक्ष देऊन ऐका. वो हर्मोन पर्वत जैसा सिंहासन के जैसा है प्रभु के. Amen. और माउंट सियोन जो है वो कलीसिया के जैसा है. हर्मोन पर्वत पे क्या होता था, बर्फीला जो पहाड़ था वो पूरा बर्फ से ढका रहता था. और जब गर्मी बढ़ती थी ना, तब क्या होता था, उस पर्वत के ऊपर एक तरीके का एक ड्यू या जो मिस्ट है या दहीवर जो बोलते हैं, वो आता था. और उसकी वजह से नीचे
वो पर्वत से, हर्मोन पर्वत से नीचे सियोन तक जैसे झरने बहते थे, पानी बहता था, ठंडाई बहती थी, ठंडी हवा बहती थी, जस्ट बिकॉज ऑफ दैट हर्मन माउंट. वो जो हर्मन माउंट था, पर्वत था, उसकी वजह से था. व्हाट हैपेंस, बाइबल कहती है कि अगर आप लोग यूनिटी में रहते हैं, विश्वास में रहते हैं, तो प्रभु के सिंहासन से जो बहता है कलसी के ऊपर, ब्लेसिंग्स, प्रोस्पेरिटी, प्रोविजन, वो बाइबल कहती है या हिस्ट्री कहती है कि जब नीचे जो भी खेती करते थे ना, माउंट सियोन के उधर या हॉर्मोन पर्वत के नीचे, वो जितना भी ड्यू आता था, दहीवर आता था, उसकी वजह से वो पूरा जो एरिया था पूरा प्लेजेंट हो जाता था. सब उसके जो द्राक्ष थे वो हरे भरे और ऐसा फुल हो जाते थे. they were like ripe grapes. अगर कोई फल का पेड़ था तो पेड़ पे अच्छे फल आते थे. Why? Because हर्मन माउंट से वो सारा जो मिस्ट था या जो दहीवर था या जो दव था वो नीचे आता था, और वो जो गर्मी थी, जो ब्लेजिंग सन था, जो चटके देने वाला जो माहौल था ना, वो निकल जाता था. That's what is going to happen when you live in unity. हेच असंच घडणार जेव्हा तुम्ही एक चित्ताने एका विश्वासात राहणार. Did you get this? तुम्हाला हे कळतंय का? You will always be prosperous. तुम्ही नेहमी समृद्ध पावाल. You will always be fruitful. तुम्ही नेहमी फळद्रूप होताल. You will always remain successful. तुम्ही नेहमी यशस्वी होताल. You will never lack. तुम्हाला कशाचीच कमी कोई पडणार भी नाही. चीज की कमी नहीं रहेगी. Amen. कोई भी चीज का Amen. आपको कमतरता नहीं रहेगी. क्यों? Amen. Because you have learned God's principle कारण तुम्ही इथे देवाचं तत्व जाणलेलं आहे. to live in the unity of faith. तुम्ही विश्वासात, एक सामूहिक विश्वासात राहण्याचं जाणलेलं आहे. You can read Psalms 133. तुम्ही स्तोत्र 133 वाचू शकता. God will speak to you more. देव तुमच्याशी अधिक बोलेल. But did you get this? पण तुम्हाला हे कळलंय का? We've got only 2 minutes. So I'm आपल्याकडे going फक्त 2 to मिनिटं आहेत. quickly pray. But corporate faith is more powerful. सामूहिक विश्वास खूप सामर्थ्यशाली आहे. Your personal faith is important. तुमचा वैयक्तिक विश्वास सुद्धा महत्वाचा आहे. Live in that personal faith. तुम्ही त्याच्यामध्ये जगू शकता, चालू Increase शकता. in that faith. तुम्ही त्या विश्वासात वाढू शकता. Grow in that faith. वाढा त्या विश्वासामध्ये. But you need also to enter into the corporate faith. पण तुम्ही या सामूहिक विश्वासात प्रवेश करणे सुद्धा खूप गरजेचं And आहे. if you want to work for God's purpose, जर तुम्हाला देवाच्या उद्देशासाठी राहायचंय, जगायचंय, then you need to know what corporate faith is. मग तुम्हाला हे जाणलं पाहिजे की हा सामूहिक विश्वास काय आहे. और अगर हम लोग सामूहिक विश्वास एक बार समझ में आया, आपल्याला एकदा हे समजलं, then you will know the real power of God. मग तुम्हाला देवाचं खरंच सामर्थ्य काय आहे हे And समजेल. then you will see God's mighty works happening through you. आणि मग तुम्ही पाहाल की देवाचं महान कार्य तुमच्याद्वारे घडत आहे. This is what God is expecting from the church in these days. आणि देवाला हेच अपेक्षित आहे तुमच्याकडनं सध्याच्या जीवनात. See, who is the church? मंडळी कोण आहे? You and me. तुम्ही आणि मी. We are the church. आपण मंडळी We आहोत. are the body of Christ. आपण देवाची मंडळी आहोत. अगर हम लोग अगर ये नहीं करेंगे ना तो कोई नहीं कर सकता. Now, did you get this? तुम्हाला हे कळतंय I'm का? keeping it very short, very simple. But this was what the Lord was trying to tell me. आणि हेच मला देव सांगत होतं तुम्हाला सांगण्यासाठी. Okay. Now, let's close our eyes. We've got the last minute. We're going to pray. Dear Father, I praise you. धन्यवाद प्रभु यीशु. यीशु के नाम से प्रभु इस विश्वास को Yes, Lord. जो आज हमने सुना है, सीखा है, हमको सामूहिक विश्वास में प्रवेश करने की कृपा Yes, देना Lord. प्रभु. Yes, Lord. प्रभु हमारा कोई भी पर्सनल उद्देश्य नहीं है, कोई भी सेल्फिश मोटिव नहीं है प्रभु. Yes, Lord. प्रभु हम जो भी कर रहे हैं प्रभु वो सामूहिक विश्वास के द्वारा आपका उद्देश्य पूरा करने के लिए Yes, प्रभु. Lord. Yes, We are fulfilling your purpose, God. Yes, Lord. We are working for your kingdom, Amen. not our kingdom, Lord. Yes, Lord. It is not our work, Lord. It is your work, Father. Amen. And Father, I pray in the name of Jesus, Yes, Lord. let everyone walk in this corporate anointing and corporate Yes, faith, Lord. Yes, so that Lord. God's purpose, God's plan, God's intentions are Yes, fulfilled Amen. through each and every one who is joined here, Master. Yes, Lord. I Amen. bless all